माहूरगडावर एक असं लिंग आहे जे स्वतःच वाढत होतं आणि ज्याच्या तपाने देवही घाबरले होते. प्राचीन काळात माहूरगडावर देवल ऋषी कठोर तपश्चर्या करत होते. त्यांच्या तपाची तीव्रता इतकी वाढली की त्या उष्णतेने देवांनाही त्रास होऊ लागला. त्याच ठिकाणी एक शिवलिंग प्रकट झालं होतं आणि ते दिवसेंदिवस वाढत होतं. ते इतकं उंच वाढत होतं की त्याची मर्यादा कुठे आहे हेच कळत नव्हतं. देवल ऋषींच्या तपामुळे कोणीही त्यांच्या जवळ जाऊ शकत नव्हतं. हळूहळू त्यांच्या मनात एक भावना निर्माण झाली की माझ्या तपासारखं कोणीच तप करू शकत नाही. हा सूक्ष्म अहंकार वाढत चालला होता. तेव्हा सर्व देवांनी भगवान दत्तात्रेयांना प्रार्थना केली की आपणच जाऊन त्यांना योग्य मार्ग दाखवावा. दत्तगुरू माहूरगडावर आले आणि एका आवळ्याच्या झाडाखाली शांतपणे बसले. त्यावेळी देवल ऋषी स्नानासाठी गेले होते. परत आल्यावर त्यांनी पाहिलं की इथे कोणीतरी बसला आहे. त्यांनी विचार केला, इथे कोणीही सहज येऊ शकत नाही, मग हे नक्कीच कोणीतरी दैवी शक्ती आहे. ते नम्रतेने पुढे गेले आणि दत्तगुरूंना नमस्कार केला. त्या क्षणीच त्यांचा अहंकार कमी होऊ लागला. दत्तगुरूंनी शांतपणे सांगितले की तुझं तप महान आहे, पण खऱ्या साधनेत अहंकार नसतो. हे वाढणारं लिंग तुझ्या तपाची शक्ती नाही तर तुझ्या अहंकाराचं प्रतीक आहे. हे ऐकून देवल ऋषींना आपली चूक कळली आणि त्यांनी नम्रतेने मान खाली घातली. दत्तगुरूंनी सांगितलं, या लिंगाची उंची कमी कर. तेव्हा देवल ऋषी म्हणाले, मी करतो, पण मला एक वरदान हवं आहे. आणि त्यांनी हे वरदान मागितलं की दत्तगुरू, तुम्ही दिवसभर कुठेही असलात तरी रात्री विश्रांतीसाठी माहूरगडावरच यायला हवं. आणि दत्तगुरूंनी ते मान्य केलं. देवल ऋषीने त्या लिंगाची उंची 3 ते 3.5 फूट इतकी केली आणि त्या क्षणी त्यांचा अहंकार पूर्ण नाहीसा झाला. आजही ते पवित्र लिंग माहूरगडावर आहे. अहंकार जिथे संपतो तिथेच गुरुकृपा सुरू होते आणि जिथे गुरु आहेत तिथेच देवांचा खऱ्या अर्थाने वास असतो. श्री गुरुदेव दत्त.